नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता आम्ही ते नवीन रूम बघायला जातो आहे, कारण की हा रूम खाली करायचा आहे. तर आम्हाला तो रेंटवरचा रूम बघायला जायचा आहे. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रूम बघायला जाऊया. ते त्रिशू बघा, ती मोबाईलच बघते ती. जाऊया ना, काहीतरी किती टाईम लागेल इथून जायला? 5 मिनिट लागेल ना? चालेल मित्रांनो, चला. आता तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की रूम खाली करायचा आहे, तर तो नवीन रूम बघायला जातो आहे. आता तो रूम कसा आहे, काय नाही, किती भाडं आहे, काय नाही, ते पण तुम्हाला सांगतो. आणि किती आतमध्ये तो चाळीच्या, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर आता आपण रूम बघायला जाऊया मित्रांनो. इथून सीडी चालू होते. चला आता वरती जाऊया तिथं. आता इथं काही नाही, सीडी आहे. बापरे, सीडी पण थोडी तुटलेली वाटते. चला पहिले तो रूम वगैरे बघून घेऊ आपण, कसा आहे काय नाही. काय नाही, गॅलरी पण एवढी, गॅलरीचा पेस काय आलं त्रिशू. हा बघा, हा रूम आहे मित्रांनो. आता म्हणजे त्यांचा काहीतरी कलर बिलरचं चालू आहे सर्व. एवढा मोठा रूम आहे, म्हणजे बरंच ते घराचं काम चालू आहे वाटतं त्यांचं. आता सगळे तुटलंय काय, बरंच ते प्लास्टर वगैरे काढलं आहे. लाईट नाही का तिथं? हा बघा, किचन आहे. हा एवढा मोठा किचन आहे. आणि इकडे बाथरूम वगैरे आहे. चांगला आहे ना, काहीतरी मोठा आहे रूम ना. ते बघा, ते काहीतरी 700 लिटरची टाकी आहे. ती 700 लिटरची आहे ना काहीतरी टाकी. हा हा, तो लाईट आहे तिथं. तुझ्या फॅन बंद कर ना 1 मिनटं. जिगू, तू कशाला काढते झाडू? लाईट चालू कर. नाही, झाडू कशाला काढते? आपल्याला कुठे राहायला यायचंय आता? अरे राहू दे ना, मग कचरा दिसतोय तर आपण फक्त बघायला आलोय. हा बघा मित्रांनो, एवढा रूम आहे, म्हणजे हॉल वगैरे चांगला मोठा आहे दिसतोय. हा एवढा हॉल आहे. आणि ते किचन वगैरे ते बघा, तिकडे किचन आहे. अजून म्हणजे त्यांना बरंच काम करायचं आहे. कलर काम करायचं आहे, परत पत्र्यांना कलर करायचं आहे, किचनला पण कलर करणार आहेत. हा बघा, एवढं मोठं किचन आहे, चांगलं आहे म्हणजे. आणि याचं भाडं काहीतरी 7,000 सांगितलं आहे मित्रांनो. 7,000 भाडं आहे. आणि लाईट बिल वगैरे काय येणार आहे ते 400-500 रुपये लाईट बिल. चांगलं आहे ना काहीतरी. बाथरूम जाऊन पेस चांगला आहे इथं, मोठं आहे. म्हणजे अजून त्यांना बरंच काम करायचं आहे मित्रांनो. हे सर्व तुम्हाला दिसतंय ना, जेव्हा राहायला येणार ना कदाचित, तेव्हा असा काय रूम दिसणार नाही. मस्त कलर वगैरे करून. हे बघ गायत्री, मग या साईडला जर बेड ठेवला, हां एवढा, हां एवढा बेड आहे. 2 लादींचा बेड आहे. हां हां, भरपूर मोठा पेस राहील ना. ना मस्त आहे ना. त्रिशू, इथं यायचं आहे आपल्याला राहायला. हां, आपण इथं येऊया राहायला, ठीक आहे? हां, फॅन बंद कर ना चिकू. एक फॅनचा बटन कुठला आहे? फॅन बंद कर 1 मिनटं. कुठला बटन आहे? तिकडं आहे. अरे यार, फॅनचा बटन तिकडं कुठं लावला आहे? अच्छा, बंद राहू दे जरा. त्रिशू नको ना, ते माती मत न खेळू ना. हे रूम मालकाचा जे वाटतं बेड इथं काहीतरी ठेवला आहे. तो खाली उतरवायला लागेल. तो इथं काही ठेवायचा नाही आहे. आणि गॅलरी आहे त्याची. हे बघा, एवढी गॅलरी आहे. समोर तर बघा, असं वातावरण म्हणजे सर्व राहणारे लोक आहेत. मोकळं आहे पूर्ण, हवेशीर आहे म्हणजे. आणि इथं कसं आहे, जाळी पाडली तर म्हणजे एवढी मोठी गॅलरी आहे. तर बरंच आहे, क्लीन वगैरे करून एवढीच गॅलरी येऊन जाईल आपल्याला. पण गॅलरीचा पण पेस चांगला आहे. पण म्हणजे इथं बरेचसे कलर बिलर करणार आहेत. त्याच्यानंतर काहीतरी ते झाडांची आवडते, इथं झाडं पण ठेवू शकते. त्या बघा, तिथं झाडं पण ठेवू शकतात. चांगला वाटला रूम तर आम्हाला, चांगला वाटला. जिगू सरक. त्रिशू ठेवते. माती नाही खेळते. हा, माती नको खेळू ना ग त्रिशू. कसा वाटला रूम वगैरे? कसा आहे? का मस्त आहे ना, आईस पैस आहे ना, एकदम मस्त आहे. म्हणजे आईस पैस आहे डायरेक्ट. नाहीतरी बरंच आहे. ते काय करा ना, मग राहणार ते पडीच ना, खोटे ना खोटे खोटे पण राहणार जे आपले. मुंबईमा 2 पैसा कशा वाचतील, आईच जास्त महत्वानं शे. बरोबर की नाही? माझं काय टाकी किती? 700 लिटरची. हा त्रिशू, तू काम करते? हो बापरे, त्रिशू बघा काम करायला लागली. तेच मित्रांनो, असा रूम आहे. आता बघू आता काय होतं काय नाही. कलर काम वगैरे कधी करणार आहेत, कारण की रूम तर आवडला आहे. मस्त पत्र्यांना कलर वगैरे करून देणार आहेत. काहीतरी हा फॅन काढायला लागेल. आपल्याला एवढी मोठी दांडी नको पाहिजे त्या फॅनला. मग नाही 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 नाही, हवा कशाला लागेल ते.
हां, पण ते कलर डिपॉझिट किती म्हणतायत ते? 15,000 ना? 15,000 डिपॉझिट सांगतायत. मग किचन पण दाखवला ना, किचन पण पूर्ण दाखवला, बाथरूम दाखवला. नाही, 7,000च्या हिशोबाने एकदम मस्त आहे. आणि तिथं थांब, हवा पण मस्त आहे ते माहिती आहे तिथं. हा, तिथं गॅलरीवरती हवा पण चांगली आहे ते. चांगला आहे रूम वगैरे, मोठा आहे मित्रांनो. आवडला रूम वगैरे, तसं काही टेन्शन नाहीये. कारण की आता तो रूम मालिक तो रूम खाली करायला सांगतोय. तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात, त्यासाठी म्हटलं चला. आम्ही त्यांना आम्ही त्यांना बरंच भाडं कमी वगैरे करायला सांगितलं. म्हटलं 6.5 तक लेलो, लेकिन 6.5 तक काय सांगितलं नाही त्यांनी. बोलते 7,000 फायनल आहे. म्हटलं ठीक आहे, 7 तो 7. मग काय करणार, बरोबर की नाही गायत्री? हां, तेच. चालेल मित्रांनो, चला जाऊया आता घरी. आपण घरी जाऊन परत डिस्कशन करायचं आहे कसं आहे काय नाही. समोर पण स्पेस एकदम चांगला आहे, म्हणजे काही टेन्शनच नाही समोर पण. हे बघा, समोरचं वातावरण असं आहे, पूर्ण मोकळं वातावरण आहे, म्हणजे एकदम हवेशीरच आहे. त्याच्याबद्दल काही विषयच नाही डायरेक्ट. आता इथं काय जेव्हा घरं बांधतील तेव्हा बांधतील तिथं, तोपर्यंत म्हणजे एकदम मोकळं वातावरण वाटतंय. आणि इथं काय एखादी अशी जाळी पण लावू शकतो आपण, नेट वगैरे असतं ना ते पण लावू शकतो इकडे. इकडे उतरी शिव. हा, ही एवढी मोठी सीडी आहे. इकडे उतरी शिव, पडशील. इकडे जा, मम्मीकडे जाता तू. हा हा, दे फेकून देते. हे काय जिकू, तिला इकडे घे, आतमध्ये घे. चालेल मित्रांनो, चला आपण घरी जाऊया. आपल्याला अजून म्हणजे तुम्हाला त्या कुठल्या गल्लीने जातो आम्ही, काय नाही, कशी चाळ आहे वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला तर तुम्हाला ती चाळ पण दाखवतो आता. बघा, असं म्हणजे पूर्ण गल्ली आहे. या गल्लीनेच आपल्याला यायला लागणार. हे पूर्ण चाळ आहे मित्रांनो. तर या चाळीतनंच आपल्याला यायचं आहे. गायत्री, याच गल्लीतनं यायचं आहे ना? याच गल्लीतनं यायचं आहे. तिकडनं डायरेक्ट सरळच यायचं आहे ना? हां, ठीक आहे, चालेल. चल मग. चांगलं आहे, म्हणजे काय तसं काय वांदा नाही येत आता येवाना. चांगलं वाटत डायरेक्ट येवाले पण आता. हां, काय आलं गायत्री? मग मस्त रूम आहे ना. ते कलर बिलर करून अजून पाण्याचं काही टेन्शन नाही, लाईट बिल नाही भरा, काय नाही. या आठवड्याला तू मोटर चालू करायला जा आणि त्या आठवड्याला तू जा, हे पण टेन्शन नाही आहे. मग चालेल मित्रांनो, चला जाऊया घरी आता. ते तुम्हाला चाड वगैरे दाखवली परत. ते काय आलं? लाबूबू कुठं आहे? हे दे जिकू, तिला लाबूबू दे, दे इकडं. ही आपली पहिल्या रूमची चाळ आहे. तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, ही पहिल्या रूमची चाळ आहे आपली. चला आता रूम आता लवकरच म्हणजे पुढच्या 1-2 तारखेपर्यंत आता खाली करायला लागणार आहे. इकडे सांगितलंय, म्हणजे अजून रूम मालकाला तर काही सांगितलं नाही आम्ही खाली करायचं आहे का काय. पण आता तो रूम बघून आलो. चला उघड पटकन, गरम होतं ना काय तरी, फॅन जर. काय बनवते तू आता जेवणाला? हा, खिचडी बनवते. हा, चालेल, बनव वगैरे खिचडी. काय वाटतं गायत्री, कसा रूम वगैरे कसा आहे? रूम चांगला आहे ना? ए, तिला पाणी घेऊन ये गायत्री, ग्लासमध्ये पाणी घेऊन ये पहिले, तिला पाण्याची ताण लागली त्याला. नाही नाही, कलर वगैरे करून मस्त वाटेल. आणि हा वेशीर आहे ना तो. हां मित्रांनो, आम्ही का खाली करतोय, कारण की एक बरंच घराचं काम वगैरे करणार आहे ते. आणि त्याच्यानंतर इथं ते घराचा रेंट पण वाढवणार आहेत. काहीतरी 9.5 का 10,000 रेंट करून देणार आहेत. म्हणजे 10,000पर्यंत जर भाडं वाढूनच देणार आहेत, किंवा 9.5पर्यंत, म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये वाढूनच देणार आहेत. आणि बघा, एक घराचं काम वगैरे ते बरंच करायचं आहे ना त्यांना. मग तेच बोलत आहेत की रूम खाली करून 1 महिन्यानंतर तुम्ही परत या म्हणे इथं राहायला. तर तसं कशाला हे करायचं, 1 महिन्यानंतर कशाला यायचं परत, बरोबर की नाही? मग आपला त्यापेक्षा तोच रूम मस्त आहे ना. हां, मस्त रूम आहे तो. आत्ता तो खराब वाटतोय काहीतरी, पण रूम वगैरे कलर वगैरे करून ना मस्त वाटेल तो रूम. हा त्रिशू, तिला नाही करणार आहे ना तो, बोललोय मी त्याला. तो बोलते ती जेवढी पण पट्टी आहे ना ती पूर्ण चेंज करणार आहे तो. लाईटची जी पट्टी आहे ना ती पूर्ण चेंज करणार आहे तो. मग चांगलं आहे ना मग. आणि पाणी बिलचं टेन्शन नाही मग अजून. आणि पाणी बिल पण नाही भरायचं, मग परवडतो ना उलट. मग स्वतःची लाईट घेतली आहे ना. हां हां, मग चांगलं आहे ना. मग पाण्याचं बिलचं पण टेन्शन नाही मित्रांनो. आणि आपलं फक्त तेच चालू करतात ना.
हा बरं आहे मग. म्हणजे फक्त घर भाडं भरायचं आहे आणि लाईट बिल भरायचं आहे, पाणी बिल वगैरे काय भरायचं नाही आहे. 7,000 रुपये घर भाडं आहे. आणि लाईट बिल आपल्या जेवढं येईल तेवढं, कारण की लाईट बिल किती येतं आपल्याला. मी बोलते काय हा. फॅन चालतोय, हा लाईट आहे, बस टीव्ही चालू संध्याकाळी करणार. दिवसभर तर काही बघत नाही हो. मोबाईल मध्ये असतात मग काय नाही. बरोबर. 200 रुपये light. तेच म्हणजे 250, 300, 400 रुपये पकड हा. तरी परवडतो ना मग. आता ना इथं फ्रीज आहे ना काय ना काय मग थोडी लाईट गेली ना एवढं जास्त चालू थोडी राहणार. नाही चालू राहणार आहे. आणि सगळं उजेडच आहे तिकडनं दरवाज्यात. लाईट आपण असं संध्याकाळच्या आपण चालू करणार. हो. लाईट चालू राहू देणार. बरोबर. चांगलं आहे ना हवा पण एकदम. फक्त त्रिशूला थोडं 1-2 दिवस करमणार नाही तिथं. करमणार नाही. जेव्हा सामान बिमान टाकणार ना तेव्हा भरलेलं वाटेल ना तेव्हा मग भारी. हा तेव्हा बरोबर राहील मग तिथं ती. कुठे जायचं कामच नाही इकडे तिकडे. कारण की आता हे बघ इकडची चाळ पडणार आहे. याशना ते सर्वजण जाणार आहे. कुठे घरातच राहणार आहे ना इथं. हा मग काय चांगला आहे तो रूम, मला आवडला तिथं. तिकडनं त्या गल्लीत नाही या गल्लीत नाही तिकडनं पण रस्ता आहे, दोघं नाही. मग आणि मला तिकडनं ऑफिसला जायला तिकडनं पण रिक्षा पकडायला जाऊ शकतो मी ना. तुम्हाला एकदा तर दिसलं सरळ तिकडनं. हा मामू गल्लीत ना डायरेक्ट तिकडे बाहेर पडलो, तिथून रिक्षा पकडली डायरेक्ट जेटीला. रिक्षा पण भेटून जाते तुम्हाला. हा तेच म्हणजे या रूम पासून जवळच आहे मित्रांनो, चाळीतच आहे. काही टेन्शन नाही त्या रूमचं वगैरे. म्हणजे आवडला तो रूम वगैरे. ठीक आहे आता 7,000 भाडं तर 7,000. कारण की आता कल्याण वगैरे त्या साईडला राहायला आलो तरी तेवढंच रेंट द्यायला लागणार आम्हाला 7-8 हजार रुपया. आणि परत म्हणजे सामान तर काही थोडाच आहे, पण तरी कल्याणला येईपर्यंत आम्हाला 5-6 हजाराची गाडी करायला लागेल. हा मग तरी पेस किती राहतो तिथं. पेस भरपूर राहतो ना. हा 3-4 लाद्या राहतात. मग मस्त रूम आहे, मला आवडला तो रूम. काही नाही आपण बघा एवढा रूम आहे. तुम्ही याच्या आधी तर म्हणजे रूमचा व्हिडिओ बघितला आहे मित्रांनो. एवढा रूम आहे. आपण एवढं इथं असा म्हणजे बेडरूम आहे आणि इथं मध्ये भिंत आहे. आणि तो कसा आहे म्हणजे तो बेडरूमची भिंत तर डायरेक्ट इथपर्यंत एवढा हॉल आहे मित्रांनो. तो एवढा मोठा हॉल आहे तो. आणि किचन सेपरेट आहे वगैरे. तर चांगला वाटला म्हणजे तो चांगला आहे रूम तो पण. तसं काही टेन्शन नाही. इथं एवढं आहे यांनी भिंतीला असं लादी वगैरे बसवलं होतं म्हणून मस्त वाटत होता रूम पण तसं काही नाही. तिथं पण मस्त ते लाईट वगैरे ट्यूबलाईट वगैरे लावून तो पण मस्तच वाटणार आहे तिथं. एवढं आता तिथं कपाट वगैरे घ्यायला लागणार ना. हां कपाट घ्यायला लागेल, फ्रीज घ्यायला लागेल. मग फ्रीज आता नको घेऊया आपण, दिवाळी नंतरच फ्रीज घेऊया. ते बरोबर की नाही. आता फ्रीजचा भाव पण जास्त असेल. हा आता कारण की आता पुढच्या महिन्याच्या एंडिंग पासून तर पाऊस चालू होऊन जाईल. मग आता कशाला फ्रीज वगैरे घ्यायचं. हां चालेल बनवू मग. खिचडीच बनवते ना फक्त. नाही आता कशाला मार्केटला जाऊ, रात्र पण झाले. आता काय मार्केटला जायचं. उद्या रविवार आहे, उद्याच काहीतरी घेऊन येईल. हा उद्या जायचं ना मार्केटला. आता नाही जायचं ना. आता काढोख झाला ना. हा ठीक आहे उद्या जाऊया आपण मार्केटला. सगळं अंधार होऊन गेलं ना. हा तेच. चालेल मित्रांनो चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता ते रूममध्ये कधी सामान शिफ्ट करायचं राहील काय नाही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तर येतच जाईल. बाय. आमच्या चॅनलला बाय. चालेल मित्रांनो चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.